नमस्कार. आपल्या मुलांचा वाचन आणि लेखनाचा पाळा एकदम पक्का करायचाय? मग हे नक्की ऐका. आज आपण बघणार आहोत की शब्दांमधल्या आवाजांसोबत खेळणं किती महत्वाचं आहे आणि मजेशीर सुद्धा. चला तर मग साक्षरतेच्या या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या पायरीबद्दल जाणून घेऊया. आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी शब्दांशी खेळणं महत्वाचं का आहे ते समजून घेऊ. मग आपण 3 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी म्हणजे वेगवेगळ्या वयोगटांसाठी काही मस्त ॲक्टिव्हिटीज बघू. आणि हो, सगळ्यात शेवटी हे पण बघू की ह्या खेळातून आपलं बाळ नक्की काय शिकतं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये? ती म्हणजे ध्वनींची जाणीव. आता हे काय? सोपं आहे. मुलांना अक्षरं शिकवण्याआधी त्यांना शब्दांमधले वेगवेगळे आवाज ओळखता यायला हवेत. हीच क्षमता म्हणजे ध्वनींची जाणीव. आणि खरं सांगायचं तर हीच वाचनाची खरीखुरी सुरुवात आहे. कारण तेव्हाच त्यांना कळतं की अक्षरं ही फक्त चित्र नाहीयेत, तर ते वेगवेगळ्या आवाजांचे चिन्ह आहेत. चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. पहिला टप्पा आहे 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी, नादाची गंमत. या वयात आपण शब्दांना फक्त ऐकणार नाही, तर त्यामधल्या संगीताचा आणि गमतीचा अनुभव घेणार आहोत. या वयोगटासाठी आपलं ध्येय अगदी साधं सोपं आहे. मुख्य उद्देश काय तर मुलांनी गाणी बडबड घेता लक्ष देऊन ऐकावीत आणि शब्दांच्या शेवटी येणारे सारखे आवाज म्हणजे तो जो नाद असतो ना तो ओळखायला शिकावा. ताईची भूमिका काय असेल तर गाणी म्हणणं आणि शब्द स्पष्टपणे उच्चारणे, आणि मुलं काय करणार ते फक्त ऐकतील आणि शब्द परत म्हणतील, बस. आणि हे सगळं कसं करायचं? तर अगदी खेळकर म्हणे. मुलांना असं काहीतरी म्हणायचं, बाळांनो आज आपण गाण्याची गंमत करणार आहोत. मी गाणं म्हणते, तुम्ही फक्त नीट ऐका हां. बघा बरं शेवटी कोणता आवाज सारखा येतोय. बघा किती सोपं आहे. यामुळे शिकणं म्हणजे अभ्यास नाही तर एक मस्त खेळ वाटतो. आता बघा इथे एक गंमत आहे. समजा आपण हे गाणं गातोय, अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं. जसं आपण मडगुलं आणि कडगुलं म्हणू तसं ते शब्द स्क्रीनवर हायलाईट होतील. म्हणजे काय तर ऐकलेला आवाज आणि दिसणारा शब्द यांची मुलांच्या मनात पक्की मैत्री होईल. हीच गोष्ट अजून पक्की करण्यासाठी आपण अजून एक छोटा खेळ खेळू शकतो. 2 शब्द घ्या, जसं की पाऊस आणि कापूस. मुलांना विचारा या दोन्ही शब्दांच्या शेवटी कोणता आवाज सारखा येतोय. बरोबर, स. हाच तो नाद जो त्यांना ओळखायचा आहे. आणि ही गंमत तुम्ही घरी पण करू शकता. समजा तुमच्या मुलाचं नाव आहे समीर. त्याला विचारा, समीर तुझ्या नावाची सुरुवात कोणत्या आवाजाने होते? स. मग त्याला सांगा, चला आता आपण घरात स ने सुरू होणाऱ्या वस्तू शोधूया. साखर, ससा. बघा किती सोपं आणि मजेशीर आहे. बरं, आता पुढचा टप्पा 4 ते 5 वर्षांची मुलं. आता आपण फक्त ऐकणार नाही तर एक पाऊल पुढे टाकणार आहोत. आता आपण स्वतः यमक जुळवणार आहोत. तयार आहात? ह्या वयात उद्देश थोडा बदलतो. आता मुलांना यमक जुळणारे शब्द ओळखायचे आहेत आणि स्वतः सांगायचे आहेत. जसं की पोळी, टाळी. इथे ताई किंवा पालक काय करतील ते प्रश्न विचारतील, काऊसारखा दुसरा शब्द कोणता? आणि मुलं त्यांच्या आठवणीतून यमक जुळणारे शब्द शोधून सांगतील. आता ते फक्त ऐकत नाहीयेत तर सक्रियपणे भाग घेत आहेत. आणि हे सगळं एका कवितेच्या खेळात बदलून टाकायचंय. मुलांना विचारायचं, मुलांनो तुम्हाला कविता करायला आवडेल का? चला आपण शब्दांच्या जोड्या लावूया. ज्यांचा आवाज शेवटी सारखा येतो ना त्यांनाच यमक म्हणतात. बघा यमक शिकवणं किती क्रिएटिव्ह होऊ शकतं. चला एक छोटासा खेळ खेळूया. मी एक शब्द म्हणते, तुम्ही त्याला यमक जुळणारे शब्द सांगा. तयार? चला मी म्हणते काऊ, तुम्ही काय म्हणाल? चिऊ, खाऊ, माऊ. छान. आता दुसरा पोळी. बोला टाळी, नळी, अंघोळी. क्या बात है. आणि हा खेळ तर तुम्ही रोजच्या कामातही खेळू शकता. समजा तुम्ही स्वयंपाकघरात आहात. हातात वाटी घ्या आणि मुलांना विचारा, वाटीला यमक जुळणारा शब्द सांग बघू. ताटी, काठी. आणि प्रत्येक बरोबर उत्तरावर टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करायला विसरू नका. आता भात, हात, सात. बघा खेळता खेळता शिकणं म्हणजे हेच. आता येतोय शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा, 5 ते 6 वर्षांची मुलं. आता आव्हान थोडं मोठं आहे. आता आपली मुलं बनणार आहेत साऊंड डिटेक्टिव्ह, म्हणजेच आवाजांचे शोधक. त्यांची ध्वनींची जाणीव आता एकदम नेक्स्ट लेवलला जाणार आहे.
या वयोगटात आपलं मुख्य ध्येय काय आहे तर शब्दाच्या सुरुवातीला किंवा शेवटी येणारा एक विशिष्ट आवाज ओळखायला शिकवणं. जसं की क हा आवाज. इथे पालकांची भूमिका काय तर मुलांना चॅलेंज द्यायचं. मला क आवाज असलेला एक शब्द सांग. आणि मुलं काय करतील ते सांगितलेल्या आवाजावरून नवीन शब्द शोधतील. ही खरंच एक मोठी आणि महत्वाची पायरी आहे. आणि यासाठी एक मस्त खेळ आहे. मुलांना असं सांगायचं, मित्रांनो, आज आपण शब्दांमध्ये लपलेला आवाज शोधणार आहोत. मी एक आवाज सांगते, क. आता मी काही शब्द बोलेन. जर त्या शब्दात तुम्हाला क आवाज ऐकू आला तरच टाळी वाजवायची. बघा, यामुळे त्यांचं लक्ष किती केंद्रित होईल. चला तर, खेळायला तयार? मी क आवाज शोधायला सांगितलाय. पहिला शब्द आहे विमान. यात क आहे का? नाही. मग टाळी वाजवायची नाही. ओके, पुढचा शब्द कपाट. अरे वा, या तर सुरुवातीलाच क आहे. मग काय, टाळी. शब्बास. आणि अजून एक कमळ. हो, यात पण क आहे. परत एकदा टाळी. पाहिलं मुलं किती उत्साहाने आवाजाचा शोध घेत आहेत ते. हा खेळ आपण अजून इंटरेस्टिंग बनवू शकतो. जसं की मुलांना फक्त प ने सुरू होणारे शब्द सांगायला सांगा. पतंग, पपई, पान. किंवा र ने संपणारे शब्द घर, दार, मोर. यामुळे त्यांची शब्दसंपत्तीही वाढेल. आणि यासाठी सगळ्यात बेस्ट खेळ कोणता माहितीये? आपला सगळ्यांचा आवडता आय स्पाय. तुम्ही म्हणायचं, आय स्पाय विथ माय लिटल आय. अशी एक वस्तू जी ब आवाजाने सुरू होते. मग मुलं आजूबाजूला बघतील आणि ओळखतील. बाटली, बॅग किंवा बदक. हा खेळ तुम्ही कुठेही, अगदी प्रवासात सुद्धा खेळू शकता. तर मग ह्या सगळ्या खेळातून, या गमतीजमतीतून आपली मुलं नक्की काय शिकली, याचा परिणाम काय होतो? चला, एका नजरेत पाहूया. 3 ते 4 वर्षांची मुलं शब्द ऐकून बोलायला शिकतात. 4 ते 5 वर्षांची झाल्यावर त्यांना शब्दाच्या सुरुवातीचा आणि शेवटचा आवाज ओळखता येतो. आणि 5 ते 6 वर्षांची मुलं तर शब्दांमधला प्रत्येक आवाज, मग तो स्वर असो किंवा व्यंजन, वेगळा ओळखू शकतात. बघा किती सुंदर प्रवास आहे हा. शब्दांची नक्कल करण्यापासून ते शब्दांचे पोस्टमॉर्टम करण्यापर्यंत. हाच तर वाचनाचा खरा पाया आहे. आणि शेवटी एकच प्रश्न उरतो, साक्षरतेसारखी इतकी मोठी गोष्ट आपण साध्या रोजच्या खेळातून कशी काय तयार करू शकतो? याचे उत्तर हेच आहे की मुलांसाठी शिकण्याची सर्वात प्रभावी साधनं म्हणजे महागडी खेळणी किंवा ॲप्स नाहीत, तर आपण त्यांच्यासोबत घालवलेला वेळ, खेळलेले खेळ आणि साधलेला प्रेमळ संवाद असतो.